विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा इन फार्मसी जो 2 वर्षाचा कोर्स असतो त्याची ऍडमिशन प्रोसेस लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्या ऍडमिशनसाठी पात्रता, शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजेत, तुमची कॅटेगरी कोणती आहे, त्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील, ऑफिशियल वेबसाईट कोणती यूज करायची आणि या फॉर्मची फी किती असेल, सर्व इन्फॉर्मेशन्स, या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. नमस्कार, मी प्राध्यापक अभिजित कचरे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत चॅनल पोहोचवायचा प्रयत्न करा. तर डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच डी फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स असतो. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते सर्वात पहिल्यांदा आपण बघू. डी फार्मसीला ऍडमिशन घेताना विद्यार्थी हा 12वी सायन्स मधून पास असणं गरजेचं आहे. मग त्याचा PCB ग्रुप असो किंवा PCM म्हणजेच A ग्रुप असो किंवा B ग्रुप असो, यातला कुठलाही एक ग्रुप त्याचा असणं आवश्यक आहे. तो विद्यार्थी 12वी पास ॲटलिस्ट 35% म्हणजे 35% पेक्षा जास्त मार्क्स त्याला 12वी सायन्स मध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्याचं मेरिट जे कॅपराऊंड प्रोसेसमध्ये असतं, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्याला कॅप पात्रता फेरी जी म्हटली जाते, त्या फेरीमध्ये त्या विद्यार्थ्याला PCB किंवा PCM हे जे सायन्सचे 3 इम्पॉर्टंट महत्त्वाचे विषय असतात त्याच्या मार्कांवरती मेरिट लागतं. फॉर एक्झाम्पल PCB और PCM 300 पैकी 200 मार्क्स असतील तर त्याला साधारणतः 65 ते 64% होतात. तसंच त्याला 180 मार्क असतील त्याला 60% होतात. तर त्या मेरिटवरती, त्या पर्सेंटेजवरती त्याचं मेरिट लावलं जातं. त्या मेरिटप्रमाणे, त्याच्या कॅटेगरीप्रमाणे त्याला तिथं सीट त्या कॉलेजला मिळत जाते किंवा त्याला त्या शासनाचे सगळे बेनिफिट्स, स्कॉलरशिप असेल, EBC असेल, ज्या काही प्रोसेसमध्ये सवलती असतील शैक्षणिक फीजमध्ये, ते त्याला कॅपराऊंड प्रोसेसमध्ये मिळालं तर ते मिळून जातं. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ऍडमिशन प्रोसेसची फॉर्म भरू शकता. प्रोसेस अजून सुरू झालेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात ही प्रोसेस सुरू होण्याचे चान्सेस आहेत. आता पुढं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की सर आम्हाला फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स कुठले लागतील. तर स्क्रीनवरती दिलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅटेगरी वाईज लागणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघितलं, पहिला जो कॉलम दिसतोय तो ओपन किंवा EWS साठी आहे. दुसरा जो आहे तो OBC, SBC, NT, VGDT आणि तिसरा कॉलम जो आहे तो SC ST. ह्या कॅटेगरी प्रमाणे खाली डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. नॅशनली डोमासाईल 10वी 12वीचं मार्कशीट्स हे तिन्ही कॅटेगरी म्हणजे तिन्ही सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर जर तुम्ही ओपन असाल तर त्याला EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते लागेल. उत्पन्नाचा दाखला हा चालू वर्षाचा पाहिजे. त्याचं व्हॅलिडिटी जी आहे ते 31 मार्च 2025 पर्यंत पाहिजे. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा कॉलेज सोडल्यानंतर जो दाखला मिळालेला असतो तो दाखला ओरिजिनल असावा. त्यानंतर आयडेंटिटी साईज फोटो, व्हॅलिड मेल ID, मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स म्हणजेच बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. त्याला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला त्यावेळी ऍडमिशन घेतल्यानंतर स्कॉलरशिप त्या खात्यावरती जमा होत असतो. तुम्ही OBC, SBC, NT, VGDT ह्या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स कॅटेगरीचे महत्वाचे लागतात. त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, कास्ट व्हॅलिडिटी ऍडमिशन घेताना तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर किमान त्याची पावती तरी असणं आवश्यक आहे. त्याची रिसिट ऑनलाईन अप्लाय केलेली ते असणं आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट, आयडेंटिटी साईज फोटो, मेल ID, मोबाईल नंबर आणि बँक. तर बरेचसे स्टुडंटचे कॅटेगरीचे आहेत त्यांचं असं असतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतं पण कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल नाही. तर तुम्हाला अजूनही वेळ आहे. तुमच्याकडे जर ते नसेल तर ते काढणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात असू द्यात की नॉन क्रिमिनल हे 31 मार्च 2025 म्हणजेच चालू शैक्षणिक किंवा फायनान्स वर्षापर्यंत ते वैध असणं आवश्यक आहे. पहिला प्रश्न, SC ST कॅटेगरीला सुद्धा सेम डॉक्युमेंट्स आहेत, त्यांना फक्त नॉन क्रिमिनल नाहीये. बाकी सगळे डॉक्युमेंट्स हे OBC किंवा SBC, NT, VGDT या कॅटेगरीप्रमाणेच आहेत. तुमचे फादर किंवा तुमचे पॅरेंट्स कुठे डिफेन्समध्ये असतील, माजी सैनिक असेल त्यांना माजी सैनिकचा कोटा त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो. त्यानंतर मायनॉरिटी, अल्पसंख्याक असेल तर अल्पसंख्याकाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही फिजिकली किंवा हँडिकॅप असाल तर त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर त्याचंही मेरिट प्रमाणे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला नसेल तर काढून घ्या आणि ऍडमिशन प्रोसेस व्हायच्या अगोदर हे डॉक्युमेंट्स एकत्र करणं आवश्यक आहे. पुढे जाऊयात, फीज किती असणार आहे. तर फीज ओपन कॅटेगरीसाठी
400 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 300 रुपये ही फी तुमच्याकडं ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ती फीज फॉर्म भरताना भरू शकतात. फॉर्म कसा भरायचा त्याचाही लाईव्ह डेमो मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द्यायचा प्रयत्न करीन. तुर्तास तरी डॉक्युमेंट्स काय लागतात, शैक्षणिक पात्रता काय, कुठली ऑफिशियल वेबसाईट आहे आणि फीज किती आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळाली असेल. बरेचसे स्टुडंट्स हे कन्फ्यूज असतील. सीईटी नीट तर ह्या दोन्हीची आवश्यकता ह्या डिप्लोमा कोर्स ॲडमिशनसाठी नसते, फक्त 12वी सायन्स पास असणं आवश्यक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.